पुढचा प्रश्न बघा, हा पण खूप सोपा प्रश्न आहे, फक्त सॉल्व कसं करत आहो मी त्याच्याकडे लक्ष द्या. बघा रे, आता 243चा घात 2/5, 32चा घात 3/5 भागीला 251चा घात 1/2. बघा याच्यामध्ये एक छोटासा ट्रिक सांगतो, आलं लक्षात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसते, ते आपले लागतात सॉल्व करायला. पण असे प्रश्न कसे सॉल्व करायचं याची एक ट्रिक सांगतोय. कसं बघा, याचा जो छेद आहे, लक्षात लक्षात आहे, याचा जो छेद आहे या छेदकडे लक्ष द्यायचं. इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 2 आहे, आलं लक्षात. मग इथं जी संख्या येणार ना, इथं जी संख्या येणार त्याचा घात 5 असायला पाहिजे. अशी कोणती संख्या आहे ज्याचा घात 5 असायला पाहिजे. इथं पण अशी कोणती संख्या येईल ज्याचा घात 5 असायला पाहिजे. इथं अशी कोणती संख्या येईल ज्याचा घात 2 असायला पाहिजे, आलं लक्षात. जनरली कॉमन वस्तू आहे, लक्षात ठेवा, कॉमन थिंग्स आहे की याला जर आपण 3चा घात 5 केलं तर 243 येते, आलं लक्षात. 3चा घात 5 केलं तर 243 येते, लक्षात ठेवायचं. काय म्हटलं तुम्ही, 3चा घात 5 म्हणजे 243. आता 3चा घात 5 म्हणजे कसं की 3ला 5 वेळा गुणणे. 3 तिरी 9, ठीक आहे. मग 9 तिरी 27, मग 27 गुणिला 3, 7 तिरी 21ची 1 हातचं 2, 3 दुनी 6 ना 2 8 गुणिला 3, 3 आहे का 3, 8 तिरी 24, आला 243. समजलं की नाही समजलं. तशाच प्रकारे हा इथं प्लसचा साइन जसा तसं द्या. हा काय आहे 32 म्हणजे 2चा 5, म्हणजे हे 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 दुनी 4 दुनी 8 दुनी 16 दुनी 32, म्हणजेच हा किती 2चा 5, आला लक्षात. समजलं की नाही समजलं. मग याला असं ब्रॅकेट द्यायचं, याचा घात काय आहे 2चा 5, याला ब्रॅकेट द्यायचे, त्याचा घात काय आहे 3चा 5. आणि हा तर तुम्हाला माहीतच आहे 279. 289 कोणाचा आहे 17चा, 1/2, आलं लक्षात. मग काय करायचं की याचा गुणाकार होतो, तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे 3चा 5 गुणिला 2/5 प्लस 2चा घात 5 गुणिला 3/5 आणि 17चा घात 2 गुणिला 1/2. एवढं लक्षात आलं. मग 5 5 कॅन्सल, 5 5 कॅन्सल, 2 2 कॅन्सल. मग इथं उरला काय 3चा घात 2, काय उरला 3चा घात 2. व्यवस्थित लक्षपूर्वक काय करे, 3चा घात 2 प्लस इथं काय उरलं 2चा घात 3, इथं काय उरलं 17चा घात 1 म्हणजे 17च. मग 3चा वर्ग 9 प्लस 2चा 3 घात 8 भागीला 17. मग 9 अधिक 8 17 भागीला 17, 17 1 17 म्हणजे आन्सर किती रे 1, आलं लक्षात. म्हणजे हे अशा प्रकारे ह्याचा आन्सर काढल्या जाते. कॉन्सेप्ट बघा, त्याचं सिस्टम बघा कशा प्रकारे आपण सॉल्व केलं, आलं लक्षात. समजलं. हां, तुम्हाला समजलं नाही समजलं असेल तर व्हिडिओला पुन्हा रिवाइंड करायचं, पुन्हा बघायचं, तेव्हा तुम्हाला समजेल की कशा प्रकारे हे सॉल्व केले जाते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नमस्कार.